Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 25 चित्रे. माझ घरातली म्हणजे घराच्या मधल्या भागातली फरशी पुसून झाल्यावर बिम्मची आई दमून गेली आणि तिथेच आडवी झाली. झोपण्यापूर्वी तिनं बिम्मला सांगितलं की मोठ्या रस्त्यावर जाऊ नको. बिम्मची बहीण म्हणजे बब्बी ती गेली होती शेजारी. मग बिम्मला काही करमेना. तो सोप्यावर आला आणि खुर्चीवर उभं राहून त्यांनी बाहेरचं कपाट उघडलं. त्यात त्याला गमतीच्या खूपच वस्तू दिसल्या. हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली. अंग दाबताच पत्र्याच्या बटनामधून कुई करणारं रबरी बदक. पण या सगळ्यात बिम्मला आवडला तो रंगीत खडूंचा डबा. त्याने 2 मोठे खडू घेतले आणि हळूच माझघरात आला. आईने फरशी नुकतीच स्वच्छ केली होती त्यामुळे बिम्म खुश झाला. मांडी घालून खाली बसला आणि चित्र काढू लागला. थोड्या वेळाने आई जागी झाली आणि हे बघून तिनं कपाळाला हात लावला. ती म्हणाली, कसली रे गिजबीज करून ठेवलीस तू? आई, ही गिजबीज नाही, ही चित्र आहेत. बर, मग सांग तरी मला कसली चित्र आहेत? हे राहुल हत्तीचं चित्र आहे. तो फिरायला निघालाय. या त्याच्या 2 घंटा. घंटा हत्तीपेक्षा मोठ्याच होत्या आणि हत्तीची शेपटी आणि सोंड आईला एकसारखीच वाटली. मग ती म्हणाली, बरं मग आता हे दुसरं चित्र? अगं, हे आपलं घर आहे. तू, बब्बी, बाबा आणि मी आपण बाहेर थांबलोय. आईला वाटलं सगळ्यांना बाहेर थांबणं गरजच आहे, कारण घर इतकं लहान होतं की बिम्मला देखील वाकून आत जाता आलं नसतं. बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते. जागा कमी पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवरच समाधान मानावं लागलं होतं. मग आई म्हणाली, बरं आता हे पुढचं चित्र. त्याच्यामध्ये 4 गोल होते. म्हणजे काय तर मागच्या बाजूला भेटणारे आजोबा या चित्रात 40 मधून पाहत होते. मग बाजार दिसला, सुटलेली शाळा दिसली, 3 कोंबडे दिसले. पण आईला चित्रकलेतलं काहीच माहित नव्हतं. तर म्हणजे काय, आईला बिम्मची चित्र कशाची आहेत ते ओळखायलाच येत नव्हतं. म्हणून ती सगळं विचारत होती आणि बिम्म त्या चित्रांची माहिती सांगत होता. तेवढ्यात बब्बी परत आली. ती म्हणाली, शी, काय घाण फरशी करून ठेवलीयस तू? तेवढ्यात बिम्मनं तिला तिचं चित्र दाखवलं. काड्यांप्रमाणे उंच पाय असलेली, रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती. डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या 2 बाजूंना ताठ होत्या. तिच्या हातात दप्तर होतं. ही आहे बब्बी, ती शाळेतून आलीये. आईनी तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, पण तिच्या पायावर काय आहे? तिच्या पायावर बेडकी आहे. त्यावर बब्बीनं दाण दाण पावलं आपटली आणि ती म्हणाली, आत्ता पुसते बघ तुझी चित्र मी. मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर पण बेडकी काढतो बघ. बिम्मचे शब्द ऐकल्याबरोबर बब्बी एकदम चिडली आणि त्याला म्हणाली, बकासूर. बिम्मनं आईला थांबवलं आणि म्हणाला, आणि एक चित्र काढतो. मग त्यांनी एक उभी रेघ काढली. त्यावर डोकं काढलं, गुडघ्याखाली पोचणारे हात काढले. त्याला पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान लहान रेघा आल्या. मग पुन्हा रेघा ओढून एक मुलगा दाखवला. अनेक गोल काढत त्यांचा एक ढीग दाखवला आणि आईला म्हणाला, हा मी बिम्म आहे. ती माझी आई म्हणजे तू आहेस. तू ढीगभर लाडू केले आहेस. आणि ती म्हणाली, तू मला एक नव्हे 2 लहान लहान लाडू देत आहेस. आता मात्र आई मोठ्यांदा हसायला लागली आणि म्हणाली, अरे वा लबाड चित्रकार,
मग तिनं बिम्मला 2 लहान लाडू दिले आणि म्हणाली, हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं हं. स्वाध्याय. खालील शब्दांना कार जोडून शब्द लिहा. चित्र चित्रकार, शिल्प शिल्पकार, नाटक नाटककार, संगीत संगीतकार, नकला नकलाकार. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.